आज एवढं काम होतं ना, एवढं काम होतं म्हणजे आज सकाळी उठल्यानंतर हे पण माहीत नव्हतं की जेवण किती वाजता भेटणार आहे आणि जेवणात आपल्याला आज काय भेटणार आहे का नाही हे सुद्धा माहिती नव्हतं. तर सकाळी उठले, आंघोळ वगैरे केले, सगळं काय ते आवरलं पटकन सकाळी 7 वाजता आणि लगेचच मग चहा वगैरे झाल्यानंतर म्हटलं की पहिले पोहे बनवून घ्यावे, कारण काहीतरी पोटात भर घालावी, कारण माहीत नव्हतं परत किती वाजता जेवण भेटणार आहे का, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तर पहिले तर आहे ना मी पोहेची तयारी केली होती आणि मग आंघोळीला गेली होती. पोहे वगैरे भिजवले होते, कांदे टोमॅटो जे पण टाकतो ते सगळं आहे ते कट केलं होतं. माझा नवरा सकाळी सकाळी कामधाम सोडून ही कूलरचं, आता थंडी पाण्याचं कूलरचं काय घेणं देणं होतं काय माहिती, ते कूलर घेऊन बसला होता फक्त टाईमपास. मायराला सांभाळ म्हणलं तर मायराला पण नव्हते घेत, तर मायराला कडेवरती घेऊन मी पोह्यांची तयारी केली होती आणि पोहे करायला घेतले होते. कारागीर तिकडे आहे ते कामाला लागले होते आणि माझ्या मिस्टरांना आहे ते पोह्यात शेंगदाणे हे एकदम कुरकुरीत लागतात तरच खातात. नाहीतर नको खाऊ म्हटलं, जसं असेल तसं मी आज बनवणार आहेत, कारण मुलीला घेऊन म्हणजे मायराला घेऊन मी पोहे बनवणार होते आणि मायराला घ्यायच्या नावाखाली म्हणजे फक्त काहीतरी खाटाठोप करत बसले होते कूलरमध्ये. तर झालं असं की आज आपल्या शाळेची ऑर्डर आहे ती रात्री पूर्णपणे फायनल झाली. रात्री आम्ही बरेच सगळे धागे वगैरे कट केले, टी शर्टचे पण पॅन्टीचे पण, कॅरी बॅग आणले, लेबल लावले, बरंच काही केलं आणि आज दिवसभर आहे ते आपल्याला पॅकिंगमध्येच जाणार होतं, कारण पॅकिंग करणं एवढं अवघड असं. सगळे टी शर्ट वगैरे मिक्स केले होते. 28 साईजपासून ते 42 साईजपर्यंत टी शर्ट होते आणि 28 साईजपासून ते 40 साईजपर्यंत पॅन्टी होत्या. तर सगळ्या पॅन्टी वगैरे सगळे कट करून घेतल्या होत्या, कारण सगळ्या पॅन्टी वगैरे आहेत ना ते निवडायच्या होत्या. म्हणजे 36ला 36ची पॅन्ट, 38ला 38ची 36ला 36चा शर्ट, 36ची पॅन्ट असली की 36चा शर्ट, असं काउंट करण्याला आणि असं वेगळं करायला एवढा वेळ लागणार होता ना, खूप वेळ लागणार होता. आम्ही सगळेजण 4-5 जण होतो, तरी पण आम्हाला अक्षरशः खूप वेळ लागणार होता, कारण मी पहिल्यांदा पॅकिंग नव्हती करणार. माझा नवरा तर पहिल्यांदाच बसणार होता, कारण त्याला माहीत नव्हतं एवढा त्रास असतो त्याच्यामध्ये सुद्धा, कारण फक्त सिलाई करणं आणि बायकोच्या हातात जबाबदारी देणं हे एवढं त्यांना माहीत होतं. तर झालं असं की मी 2 जण अजून मागून घेतले होते, म्हणजे 2 जणांना अजून बोलवून घेतलं होतं की मदतीला थोडा वेळ या म्हणून. तर ते पण बिचारे आले होते. सकाळी काय खाल्लं होतं का नव्हतं ते माहीत नव्हतं, म्हटलं त्यांच्यासाठी पण पोहे वगैरे करावं. तर पोहे मला करायला अजिबात जमत नव्हते, पण आता जमायला लागले. मला सगळा पूर्ण स्वयंपाक येतो पण पोहे येत नव्हते. हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा मी रेसिपीची व्हिडिओ बनवलेले आहेत तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यात सोपं असतं ते पोहे बनवणं असतं, पण मला पोहे बनवता येत नाही. एक तर असं चिक्कल होतं किंवा असं सुटसुटीत होत नाही. मला माझ्या बहिणीच्या हातचे पोहे खूप आवडतात. नेहमी पोहे करताना मला तर पहिले तिची आठवण येते. हाऊस म्हणून प्रत्येक किराण्यामध्ये मी 1 किलो पोहे भरते, पण कधी चवीने मला करून खाता येत नाही. तर मी कधी काय करते, पोहे हे तुम्ही आता कमेंट करू नका ह्याच्यावरती काही पण, मी पोहे आहे ते चहात खायला मला आवडतात. मग मी चहात पोहे खाते, कारण असं बनवून खायची अक्कल मला नाही आहे आणि मेन म्हणजे मला येत पण नव्हते. पण आता हळूहळू जमायला लागलेत. बघा किती छान सुटसुटीत झालेले आहेत. फक्त थोडीशी वरून कोथिंबीर वगैरे टाकली की अजूनच छान दिसतील. जेवढे दिसायला छान झाले तेवढी टेस्ट पण छान झाली. मी नंतर खाऊन बघितली बरं का, त्यासाठी आता नंतर मी व्हिडिओ शूट करते. तुम्ही पाहू शकता एकदम हॉटेल स्टाईल दिसते. आता रेसिपी टाकायच्यात म्हटलं तर सगळे तर पदार्थ आपल्याला तर बनवावंच लागणार. त्यासाठी म्हटलं की पोहे पहिल्यांदा शिकून घ्यावं, कारण चहा आणि पोहे ह्याचंही प्रत्येक कार्यक्रमात असतं आणि आपल्याकडे सगळ्यात सोपी रेसिपी म्हटलं की पोहे येते. म्हणून म्हटलं की पहिलं तर सगळं आपल्याला पोहे बनवावे लागते, म्हणजे बनवायला शिकावं लागेल. गरमागरम पोहे त्याला म्हटलं सगळं तर पहिल्यांदा नाश्ता करून घ्यावं सगळ्यांना. तर नवऱ्याचं पोहे पहिल्यांदा एवढे चांगले पाहून नवरा म्हटलं आज मी पण खाणार. म्हटलं बरं झालं आमच्यात वाटणेकरी झाला, कारण मी प्रत्येकाच्या हिशोबाने थोडे पोहे बनवलेले होते. लगेचच सगळे पोहे घेतले आणि हॉलमध्ये 2-2 प्लेटी मांडल्या. तर मायरा बघा कसं एक्सरसाइज करत होती. मायरा म्हणजे काय आमच्या घरातलं कार्टून आहे आणि ती जर घरात नसली तर आम्हाला कोणाला अजिबात सुद्धा करमत नाही. माझ्या नवऱ्याने भले मोठी प्लेट घेतली. मला वाटलं थोडंसं म्हणेल की मला सेपरेट प्लेट दे, मी 2 घासच खाईन, पण सगळी प्लेट घेतली त्यांनी, जी मला आणली होती तीच घेतली आणि म्हणले पोहे खूप छान झाले. तर लगेचच खायला सुरुवात केली. त्यामधले शेंगदाणे कुरकुर त्यांना ते खूप आवडतात, पण शेंगदाणे मी कुरकुरीत होऊनच दिले नव्हते. पोहे वगैरे खाल्ल्याने लगेच बसलं बाई पॅकिंग करायला. तुम्ही पाहू शकता एवढा सगळा ढीग पडला होता. बघूनच मला तर झोप आली. झोपेत
झोपेतनंच उठले होते, पण तरी पण मला झोप आली, कारण मला माहिती होतं याला काय आज पूर्ण दिवसच लागणार आहे आणि आता दुपारचे जेवण आपल्याला कधी भेटते कधी नाही ते माहीत नव्हतं. त्यासाठी पोहे आहे ते दाबून खाल्ले होते. तर तुम्ही पाहू शकता शेजारी पाजारी जे पण येत होते त्यांना मी मदतीला बसा म्हणायचे, 5-10 मिनटं करायचे ते पण आणि निघून जायचे. एवढ्या सगळ्या पॅन्टी बापरे बाप, एवढे आता कधी घड्या घालणार आणि कधी ह्याची साईज आहे ते मी वेगळी वेगळी करणार, कारण प्रत्येकाला माझ्या नवऱ्याने काम वाटून दिलं होतं. माझा नवरा म्हणत होता ही पोरीच्या नावाखाली फक्त कामचोरपणा करते, अजिबात सुद्धा काम करत नाही. त्यासाठी माझ्या नवऱ्याने तर मला ह्याच्या म्हणजे सेपरेट प्रत्येक साईजच्या पॅन्टी सेपरेट करायला लावल्या होत्या आणि टी शर्टसुद्धा सेपरेट करायला लावले होते. आता नवऱ्याने सांगितले म्हणलं होतं त्यात काम दाखवावंच लागणार, त्यासाठी म्हटलं की ठीक आहे चला. हे बंडल आले ते म्हणजे काच बटनला टाकले होते, त्याचे धागे कट करायचे राहिले होते तर त्याचे धागे पण कट करायचे होते. सगळं काम माझ्या नवऱ्याने माझ्यावर सोपवलं होतं. बाकीचं पॅकिंगचं काम म्हणजे घड्या वगैरे घालणं, लेबल लावणं, साईज वाईज बंडल बांधणं हे ते बाकीचे सगळेजण करत होते. पण मला माहिती होतं की मला मायरा काम करताना बघू शकत नाही, कारण माझी लेक आहे ना माझी साईड घ्यायला. आपली आई काम करते हे तिला कधीच मान्य नसतं. त्यासाठी ती रडायला लागली आणि तिला घेऊन माझा नवरा म्हटला की बाजूला बस राहू दे. इकडे बघा आहे ते सगळं पसारा आहे, कारण इकडे आहे ते आमची कामाची रूम आहे आणि कामाच्या रूममध्ये नेहमी पसाराच राहतो हे तुम्हाला पण माहिती आहे. पसारा यासाठी आहे, हे अजून मशिनी सेट केलेलं नाहीत, अजून आमचं फायनल झालेलं नाही. इथं म्हणजे सेटअप लावायचा काय दुकान घ्यायचं, कारण दुकान तर खाली केलं पण दुकान खाली केल्यानंतर आम्हाला इथं पण भाडं वाढवण्यात आलं. त्यासाठी मग आम्ही हे कॅन्सल करणार आहे, घरात काम करणं. आम्ही आता छोटंसं का होईना पण बाहेरच शॉप घेणार आहे, कारण इथं घरात भाडं वाढवून देण्यापेक्षा आपलं बाहेर छोटंसं शॉप होईल. घर आणि शॉपमध्ये फरकच पडतो. त्यासाठी मी म्हटलं की आहे तसंच मशिनी आहे इथंच ठेवा, आपल्याला शॉप वगैरे बघायचे आणि नंतर काम चालू करायचे. आता सध्या आहे ते मी दुसऱ्याच्या कारखान्यावरती काम चालू केलेलं आहे, कारण इथं काम मला म्हणजे जमणारच नाही, कारण भाडं एवढं आमच्याकडून देणं होणार नाही. त्यासाठी म्हटलं आता ठीक आहे कुठेतरी काम चालू केले, हळूहळू लाईन जर बसली तर शक्य होईल, पण आता सध्या तर नाही. त्यासाठी म्हटलं आणि शेवटी घर आणि दुकान फरकच पडतो, तर म्हटलं की चला असं पण भाडं इकडं वाढवून देण्यापेक्षा अजून 2-1 हजार रुपये गेले तरी चालेल, पण आपलं शॉप होईल. तर मग आम्ही शॉप घ्यायचं ठरवले. त्यासाठी आहे तशा मशीन तिकडे लावले. हे सगळं काम आहे ते आम्ही दुसऱ्यांच्या कारखान्यावरती काढलेलं आहे. कधी आम्ही त्यांचं काम करतो कधी ते आमचं करतात, म्हणजे असं एकमेकांना ॲडजस्ट करतो. त्यांचे आमचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी आम्हाला फुल परमिशन दिली, आमच्या कारखान्यावर तुम्ही बिनधास्त तुमचं काम काढा आणि आमच्या मशिनी बिनधास्त तुम्ही चालवू शकता. त्यासाठी मला काहीच टेन्शन नाही. तुम्ही पाहू शकता सगळं कामाला आता सुरुवात करायची आहे. आत्तापर्यंत जर मी व्हिडिओज बघितले तोपर्यंत तर म्हणलं इकडे सगळा पसारा आहे, चला इकडचा पसारा पण दाखवावा. आत्ता आहे ते एवढं सगळं घरातलं काम असून इकडं पसारा, किचनमध्ये पसारा, कामाच्या रूममध्ये पसारा, एवढं सगळं काम असून मला नवरा कसं काही काम सांगू शकतो. ही आहे ती रॅक आहे ते दुकानावरची. आता म्हणतं की इथं तिथं कपड्याची बाचकं जे पडलेले आहेत ते सगळं कपडे आहेत ते इथं छान अशी घडी घालून ठेवावे. तुम्ही पाहू शकता आम्ही हे आहे ती शाळेची ऑर्डर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोगो आहे, खूप छान लोगो झालेला आहे, म्हणजे प्रिंट आहे ती खूप छान झालेली आहे आणि ड्रेस पण एकदम हेवी झालेला आहे. कपडा आहे तो चांगल्या क्वालिटीचा वापरला गेलेला आहे आणि त्याला बटन पण एक सांगितलं होतं त्यांनी, तर आम्ही 2 बटन दिलेले आहेत. तर छान अशी क्वालिटी झाली, एकदम हेवी काम म्हणजे टी शर्ट लागत होता. हलकं मटेरियल अजिबातसुद्धा कशातच वापरलेलं नाही, त्यासाठी खूप छान वाटत होतं. हे राहिले होते पॅन्टीचे नाड्या टाकायच्या थोड्याशा राहिल्या होत्या, तर ते पॅन्टीच्या नाड्या टाकत होत्या. आम्ही सगळी पॅकिंग वगैरे छान असं करत होतो. काही जणांना कॅमेऱ्यासमोर यायचं नव्हतं, त्यासाठी मी त्यांना घेतलं नाही. तुम्ही म्हणतात परत कमेंट करतात तू तर म्हणली 4-5 जण आहेत, तर कोणाला अलाउड नसतं, त्यासाठी मी नाही घेतलं. सगळी पूर्ण फायनल पॅकिंग झाली आणि अशा प्रकारे हे बंडल बांधलेले आहेत. ह्या गोणीतसुद्धा पॅन्टी आहेत. हे असे ते शाळेच्या ऑर्डर म्हणजे 1लीचे, 2रीचे, 3रीचे, 4थीचे, 5वीचे बंडल मारले. लगेच किचनमध्ये आले. किचनमध्ये तुम्ही पाहू शकता भांड्यांचा राडा, लगेचच भांडेल जेवढे लागतात तेवढे घेतले आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.